विचार करायचा, अरे बापरे काय मूर्ती की काय आहे, जबरदस्त सोबत आकर्षक, एकदा नजर गेली की नजर बाजूला होत नाही, पाहावतच राहावं, एवढी सुंदर एवढी आकर्षित मूर्ती, दगड तरी कुठला असेल, पाषाण तरी कुठला असेल, राहवतच नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्या साधूला विचारलं आणि साधूने सांगितलेलं, हीच दगड तुमच्या रस्त्यावरची, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावरचा. आता मात्र सगळे ग्रामस्थ विचार करायला लागले, नक्की केलं तरी काय, नक्की केलं तरी काय, तुम्ही काय केलं नक्की. एवढी आकर्षक मूर्ती तयार झाली, एवढा सुंदर अगदी जबरदस्त मूर्ती अगदी तयार झाली, नक्की केलं काय तुम्ही. बरं का, त्यावेळेला साधूंनी पहिलं उत्तर दिलं बघा. साधू काय म्हणतायत, प्रत्येक दगडात देव आहे. काय म्हणतायत साधू, जे जाणतायत त्यांच्यात पण आणि जे नेणतायत त्यांच्यात पण. काय, देवपूजा करणाऱ्यांची, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांची, देवाचं भजन करणाऱ्यांची, जो देव सेवा करतोय ना, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय, वेगळा नाही, वेगळा नाही. आणि प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक दगडात देव आहे. मग तुम्ही केलं काय, फक्त नको असलेला भाग बाजूला केला, देवाची मूर्ती आपोआप तयार झाली. ज्या दिवशी आम्हाला सुद्धा आमच्या मनातला, अंतःकरणातला नको असलेले विचार, नको असलेली कर्म, नको असलेले गुण, नको असलेला भाग जेव्हा बाजूला करता येईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं बसल्या 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 जागेवर देवासारखं रूप आणि देवासारखे कर्म आणि देवासारखे विचार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा बदल व्हावा म्हणून हा हरिनाम सोहळा आहे, टाइमपास म्हणून नाही. हा परिवर्तन व्हावं म्हणून या कार्यक्रमांचं नियोजन आहे, मनोरंजन म्हणून नाही. आणि तुम्ही कीर्तनाकडे, प्रवचनाकडे जर मनोरंजन म्हणून पाहत असाल तर तो तुमचा भ्रम आहे, परिवर्तन होणार नाही, परिवर्तन होणार नाही. एकदाच फक्त सीतामाईंना भांगामध्ये शेंदूर भरताना बघितलं हनुमंतरायांनी, आणि तेवढं बघितल्याबरोबर काय विचारलं, मै काय करताय ते, आईसाहेब काय करताय तुम्ही. तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं की म्हणे, भगवंताचं, श्रीराम प्रभूंचं प्रेम माझ्यावर अधिक राहावं, उत्तर उत्तर वाढावं म्हणून हे मी भांगामध्ये शेंदूर भरते. फक्त बाजूला जाऊन दिल्या माईंना, आईसाहेबांना बाजूला जाऊन दिल्या फक्त. आणि जेवढा त्या डब्यामध्ये शेंदूर होता ना, तेवढा हनुमंतरायांनी अंगाला लावून घेतला आणि तसे जाऊन उभे राहिले. भगवंत पाहत राहिले, सीतामाई पाहत राहिले. अरे रे 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 रे, काय केलं रे, काय केलं. तेव्हा मारुतीराया म्हणतात की नुसता भांगात शेंदूर भरून जर देवाचं प्रेम तुमच्यावर वाढत असेल तर ते प्रेम मला एवढं पाहिजे, एवढं अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये कधी कमतरता पडूच नाही. म्हणून भांगात काय, सर्वांगाला शेंदूर लावलेलं आहे, भगवंतानी सर्वांगाला शेंदूर लावलेलं आहे. ते वैराग्याचं शेंदूर आम्हाला लावता येतंय का बरं, ते प्रेमाचं शेंदूर, भक्तीचं शेंदूर आम्हाला लावता येतंय का बरं, ती निष्ठा, तो विश्वासाचं शेंदूर आम्हाला लावता येतंय का बरं. देवपूजा करता करता आम्हाला ते जाणता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. आमची निष्ठा, आमची श्रद्धा, आमचा भाव आम्हाला पाहता आला पाहिजे, पाहता आला पाहिजे. तुम्ही किती मोठा हार देवाला अर्पण करताय याच्याशी देवाला गरज नाही, केला पाहिजे पण त्याच्याशी आवश्यकता नाही, त्याला विशेष महत्व नाही. तुम्ही देवाला अर्पण करत असताना किती मोठमोठी फुलं अर्पण करताय, त्याला विशेष महत्व नाही. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की सुगंधी अगरबत्ती लावताय, त्याच्याशी महत्व नाही, त्याला अर्थ नाही. कधीतरी आपल्याकडे एखादी वस्तू जर देवाला वाहायला नसेल ना, तर भगवंत म्हणतात अक्षता वाहा आणि त्या वस्तूचं नाव घे, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी, नानाविध फलानी समर्पयामी, गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. नाही ना, अक्षता वाहा देवा, दादा देवाला, देव जाणून घेतील, देव समजून घेतील. फक्त ते वाहताना
माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं या ठिकाणी आहेत बाबा, खूप अभ्यासू माणसात तुम्ही सगळे, ज्ञानी माणसात आई, खूप वाचन असेल तुमचं, पण कधीतरी तुमच्या वाचनामध्ये असं आलंय का देव मोठ्याच फळांचा भुकेला, देव मोठ्याच हाराचा भुकेला, देव तुपाच्याच दिव्याचा भुकेला, देव सुगंधीच अगरबत्तीचा भुकेला, आलंय कधी वाचनात? पण आपल्या वाचनामध्ये हे आलेलं आहे, देव भावाचा भुकेला, भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नाही. भाव आमचा काय आहे ना, हे महत्वाचं आहे. आम्ही कुठल्या भावाने त्या ठिकाणी कुठल्या श्रद्धेने सेवा करतोय देवाची, हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. किती विश्वास असावा देवावर, किती विश्वास असावा देव कार्यावर, आमचा किती विश्वास असावा बरं का. सगळं झालं बऱ्याच प्रकारे, समजवून झालं रावणाला बऱ्याच प्रकारे. आधी बरेच धडे सुद्धा शिकवले काही, बरं का माऊली, ऐकतच नाही. मग शेवटी शेवटचा पर्याय, अंगदाला पाठवलं भगवंताने त्या ठिकाणी समझोता करायला. जो माणूस समजूतदार आहे ना, तो भांडणाच्या आधी जेणेकरून तरी समझोता करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला माहितीये भांडण झालं म्हणजे नुकसान दोघांचं आहे, तिसऱ्याचाच लाभ. आता तिसऱ्याचा लाभ तो काही सांगायला पाहिजे का कोणाचा? त्या आपली भांडणं झाल्यानंतर श्रीमंत कोण होतात? घरं कोणाची भरली जातात? नाही का? म्हणून जेणेकरून समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे. समजूतदारपणा, घरामध्ये आम्हाला सुखी राहायचं आहे, पती पत्नी आनंदात राहायचं आहे, दोघांकडे समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे. सासू सुनेला आनंदात दिवस काढायचे आहे, मस्त राहायचं आहे, समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे. काय? आणि म्हणून भगवंताने काय केलं, प्रभू रामचंद्रांनी काय केलं, अंगदाला पाठवलं. एक अशी मोठी सभा भरलेली असताना त्या ठिकाणी सगळे होते आणि अशा ठिकाणी अंगद गेले. अंगद गेल्यानंतर अंगदाने नमस्कार केला, नमस्कार केला आणि जो निरोप होता तो सांगण्याचा प्रयत्न केला. रावण ऐकण्याच्या स्थितीत नव्हता, कारण रावण कधी ऐकण्याच्या स्थितीतच नसतो, तो त्याच्याच धुंदीत असतो, बरं का. म्हणून लंका जाळली हनुमंताने नाही, मारुती रायांनी नाही. जर असं आपलं वाटत असेल आपल्याला तर तो आपला भ्रम आहे. मारुती राया त्या ठिकाणी गेले, ज्या वेळेला गेले त्यावेळेला हा मोठ्या सिंहासनावर बसला होता. याला वाटलं की मी उंच बसलोय, हा खाली बसलाय, मी याच्यापेक्षा मोठा आहे, असा आहे तसा आहे. मारुती रायांनी काय केलं, आपलीच शेप मोठी केली, तिची गुंडाळा केला, तिचं आसन तयार केलं आणि त्याच्यापेक्षा उंच जाऊन बसले. काय त्याला सांगायचं होतं, अरे दादा तू काय मोठा आहेस, तुझ्यापेक्षा माझा बाप मोठा आहे, माझा देव आहे ना तो तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे. सांगता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आता त्या रावणाने तिथे ते त्याचे फंटर होते, त्यांना सांगितले याच्या शेपटी लागला, बरं का. रावणाचे फंटर असतात ना, त्यांनी चिंध्या गोळा केल्या, त्या बांधल्या शेपीला. कोणी बांधल्या? रावणाच्या जोडीच्या राक्षसांनी, बरोबर की नाही. त्याच्यावर काही ओताचं ते ओतलं असेल, त्यावेळेला काय लिक्विड असेल, ते पेट्रोल डिझेल रॉकेल काय असेल ते बाबा, बरं का. आग लावली त्यांनी. आग लावण्याचं काम कोणी केलं? रावणाच्या बरोबर असलेल्या राक्षसांनी. मग आता शेपटी जर जळते तर माझ्या मारुती रायांनी काय उड्या पण मारू नयेत का? काय उड्या पण मारू नयेत का त्यांनी? आणि आजही आम्ही त्याचा बोध घेऊन, त्याचा एक आत्मबोध घेऊन विचार केला पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये जे दुःख आम्हाला प्राप्त होतंय, जे सुख आम्हाला प्राप्त होतंय, त्या दोन्ही गोष्टींना कारणीभूत आम्हीच आहोत. रावणाची लंका स्वतः रावणाने जाळलेली आहे, मारुती रायांनी नाही. काय तुमच्या आयुष्यामध्ये सुख का दुःख, काय प्राप्त करून घ्यायचं, हे आमच्यावर अवलंबून आहे, हे आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अर्थात आपुली आपणा करा सोडवणा संसार बंधन तोडावे, की आम्हाला स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. रावण ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. कोण रे तू? म्हणे मी अमुक अमुक.
म्हणे मी अमुक अमुक. कोणाचा? आता कोणाचा म्हटल्यानंतर मग त्याने सांगितलं, तू कोणाचा मुलगा रे? म्हणे ज्याच्यामुळे ज्याने समंजसपणा घेतला, कमतरता घेतली, आणि आज तू हा प्रश्न विचारायला जिवंत आहेस ना, ज्याने तुला ठेवला ना, असा उल्लेख आहे की या अंगदाच्या पालण्यावर रावणाला वालीने उलटा टांगला होता. काय? त्या वालीचा मी मुलगा आहे, त्या वालीचा मी पुत्र आहे. आता वालीची काय ताकद होती याला माहिती रावणाला, पण मान्य करत नाही. हा मान्य करत नाही. मग अदवा बोलायला सुरुवात केली त्याने. तो वाली असा, तो वाली तसा, त्याने हे केलं, त्याने ते केलं, काय सामर्थ्य त्याचं, काय पावर त्याची. बरं का, बरंच ऐकून घेतलं, ठीक आहे, चला इथे तळपायाच्या मस्तकाला झाले, काय करू ना काय ठेवू, पण आज्ञा नाही. काय आज्ञा आहे? फक्त समजोता करून घे. समजवण्यासाठी जा बाबा. ऐकून घेतलं आणि मग विचारलं, तुला पाठवलंय कोणी? नक्की आलाय कोणासाठी? तू कशासाठी आलाय? आणि मग आता श्रीराम प्रभू. आता मात्र काय झालं माहितीये का, श्रीराम प्रभूंच्या बद्दल त्याने आदवा बोलायला सुरुवात केली. त्यांच्याकडे काही सामर्थ्य नाही का? त्यांच्याकडे काही बळ नाही का? त्यांनी समजोता करायला पाठवलंय. रावण बोलतोय, घाबरले की काय? घाबरले की काय? थोडं ऐकून घेतलं आणि मग अंगद बोलतो, ए दादा, आतापर्यंत मला बोललं मी ऐकून घेतलं, माझ्या बापाला बोललं मी ऐकून घेतलं, पण माझ्या देवाला जर काही बोलशील ना, एवढं सांगून त्याच ठिकाणी अंगदाने जमिनीमध्ये पाय रोवला आणि त्यांना सांगितलं, कोणाच्यातही बळ असेल ना, कोणाच्यातही बळ असेल, त्याने फक्त माझा हा पाय उपटून दाखवा, या जमिनीतून काढून दाखवा, श्रीराम प्रभूंसकट आम्ही परत जाऊ. आपला विश्वास किती असावा याच्यावर चाललंय. किती विश्वास असावा देवाच्या सामर्थ्यावर, किती विश्वास असावा देवाच्या बळावर, किती विश्वास असावा. जसा जमिनीमध्ये पाय रोवला ना अंगदाने, तसा एक येतोय, अंगदाच्या पायाला हात लावतोय, अंगदाचं पाय उपटायचा प्रयत्न करतोय. महाबळी सगळे राक्षस आले, कोणालाही पाय हलवता आला नाही, जागेवरून हलवता आला नाही. सगळे थकले, सगळे झाले, कोणच राहिलं नाही. मग रावण सिंहासनावरून उठला आणि सिंहासनावरून उठल्यानंतर पुढे सरकत आला. आता अंगदाच्या पायाला हात लावणार, तेवढ्यात अंगदाने पाय बाजूला केला. ए रावणा, माझ्या काय पाया पडतोय? माझ्या पायाला काय हात लावतोय? श्रीराम प्रभूंच्या पायापार, भगवंताच्या पायापार, भगवान श्रीराम प्रभूंना शरण जा, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण एवढं सांगूनही परिवर्तन झालं नाही ना, कारण रावण आहे, परिवर्तन नाही. आमची निष्ठा किती असावी, आम्ही एकनिष्ठ राहिलो पाहिजे देवाशी, एकनिष्ठ. बरं का मौली, याच ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 3ऱ्या अध्यायातील 219वी ओवी, आणि त्या ठिकाणी मौली आम्हाला ओळख करून देतायत, उपदेश करतायत. आगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीणू झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. काकीने किती जरी जीव लावला तरी ती काकीच ना. आमच्या आईचं प्रेम आम्हाला कळावं, आमच्या आईची माया आम्हाला कळावी, आमच्या आईचं कार्य आम्हाला कळावं, म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आमचा धर्म आम्हाला कळावा, आमचं धर्म कार्य आमच्याकडून घडावं, आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे, कशा प्रकारचे संस्कार आहेत, संस्कृती आहे, याची जाणीव आम्हाला व्हावी. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. चैत्र शुद्ध नवमी ते चैत्र वद्य प्रतिपदेपर्यंत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आमची आई किती सामर्थ्यवान आहे, आमचा धर्म काय. बाकीचे असतील ना, पण किती जरी चांगले वाटले, किती जरी सुशोभित वाटलं, तरी त्या लहान मुलाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. लहान मुलाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. एखादं लहान मुलं ज्या वेळेला रडायला लागतंय ना, त्यावेळेला
त्याचे बाबा, त्याचे काका, त्याची काकी, त्याची आजी सगळे जवळ घेत आहेत, गप्प बसत नाहीत, गप्प बसत नाहीत. शेवटी शेजारची काकी एखादी, तिला असं वाटतंय की मी आज 10,000ची साडी घातली. शेजारची काकी सांगायला काय लागते, 20,000 लावा ना तुम्ही, त्यात काय एवढा विशेष आहे, 10,000 काय एवढा विशेष आहे, नाही का? 10,000ची साडी घातली, 10 तोळ्याची गंठण आहे, 15 लावा तुम्ही, हरकत नाही. काय एवढे मोठमोठे कानातले अलंकार आहे, सर्वांगाला मस्त की अगदी अलंकाराने मढवलेला आहे, मेकअप केलाय जवळजवळ 3-3.5 बस काय एवढा, 3-3.5 मेकअप केलाय जवळजवळ. आणि मला जर बघितलं तर ते मूल 100% गप्प बसणार, म्हणून ती जाते त्या बाळाला घेते, पण ते बाळ अजून चवताळतय, अजून रडायला सुरुवात करतय, बरं का माऊली. पण ऐका ना दादा, ज्या वेळेला त्याची आई शेतावर काम करून बिचारी, केस वगैरे अस्ताव्यस्त झालेले, पातळ वगैरे सगळं धुळीने माखलेलं, हात वगैरे त्या काम करता करता माखलेले, मळीन झालेले धुळीने, बरं का, अशा अवस्थेमध्ये ती आई येते आणि बाळाला रडताना पाहून, बरं का, तिला असं वाटतंय कधी जाते ना कधी त्या बाळाला मी घेते. ज्या वेळेला त्या आईचा नुसता स्पर्श होतो ना, त्या स्पर्शाने ते बाळ तिथल्या तिथं गप्प झालं जातंय, गप्प बसलं जातंय, जराही रडत नाही, कारण माझ्या आईच्या हातात मी आहे याची जाणीव त्याला होते. आता शेजारचे काकू काय सांगाल नको ना आपल्याला, काय धर्म परिवर्तनाचं आज किती काय काय चालू आहे बघा, कितीतरी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे शेजारच्या काकीला आई बोलण्यासारखं आहे ना बाबा. सुशोभित असेल ना, तुझ्या 10,000च्या साडीची गरज नाही त्या मुलाला, 10 तोळ्याच्या गंठणची किंमत नाही त्या मुलाला, तू 3 की 4,000चा मेकअप केलाय त्याच्याशी गरज नाही त्या मुलाला, मुलाला त्याच्या आईचा स्पर्श महत्वाचा आहे. तसं आम्हाला किती कोणी काही जरी लालूच दाखवली, किती जरी काही स्वार्थ, किती काही जरी केलं, तरी आम्हाला आमचा मारुती रायाच श्रेष्ठ आहे हे जगाला सांगता आलं पाहिजे. आम्हाला आमचा हनुमंत रायाच श्रेष्ठ आहे, माझा पांडुरंग परमात्माच श्रेष्ठ आहे हे जगाला सांगता आलं पाहिजे. माझी आई ती माझी आईच आहे. आणि ते बळ, ते सामर्थ्य आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं म्हणून या कार्यक्रमांचं नियोजन, या कार्यक्रमांचं आयोजन आपण करत असतो. लंकेमध्ये एका वानराला पकडलं एका राक्षसाने, आणि पकडल्यानंतर काय झालं नेमकं, त्याच्या पाठीला असं गच्च आवलून धरलं त्याने आणि विचारलं त्याला, काय रे कुठून आला रे तू? आता वानर म्हटल्यानंतर त्याला माहिती कुठून आलेला आहे त्या, पण त्याच्याकडून ऐकायचंय त्याला. कुठून आला तू? म्हणे रामाकडून. कोणाचा तू? म्हणे रामाचा. काय? रामाचा. आज पण काही ना, रामाचा बोललं का तळपायच्या मस्तकाला जाते बरं का. बाकी कोणाचं सांगा, आनंद वाटेल त्यांना. बरं रामाचा बोलला का तळपायाच्या मस्तकाला जाते. समजाचा ह्या रावणाच्या राज्यातला त्याचा कोण असेल तो असेल. काय आपल्यातले काही आज पण असे पाहायला मिळतात, मला बाकीच्यांच्याशी गरज नाही, आपल्यातले आज असे काही पाहायला मिळतात की डासांना अगरबत्ती लावतात पण देवाला अगरबत्ती लावत नाहीत. कोणाच्या राज्यातले बरं हे? आणि रामाचं बोलल्याबरोबर त्याची तळपायच्या मस्तकाला गेली आणि तो सांगायला लागला, हे रावणाचा काय? रावणाचा बोल, रामाचा काय बोलतोय? नाही, असं शक्य आहे का? रामाचा. मग त्याने ते पाठीवरचं सोडलं आणि मानगुटीला पकडलं, गच्च आवळलं, त्याला त्रास व्हायला लागला. त्या वानराला अधिक त्रास व्हायला लागला, गच्च आवळून, कटकडीत असं आवळून. आणि मग विचारतोय, तो कोणाचा रे? म्हणे रामाचाच. आता तो बोलतोय, अरे दादा रावणाचा बोल जगशील. काय बोलतो तो राक्षस? काय बोलतो? रावणाचा बोल जगशील, रामाचा बोलशील तर मरशील. वानराने दिलेलं उत्तर ऐका आणि सगळ्या प्रवचनातून तेवढं जरी आपल्याला करता आलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. तो वानर काय बोलतो माहितीये का? रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचंच राहून मेलेलं बरं. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला एवढं जरी करता आलं तरी आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही.
अरे दरिद्री विचार, दरिद्री कर्म, नको त्या व्यसनाधीन होऊन घराची बर्बादी करून, घराचा वाटोळा करून, मुलाबालांना रस्त्यावर हाडून या जगाचा निरोप घेण्यापेक्षा, रावणाचं होऊन जगण्यापेक्षा धर्म कार्य करता करता, देव कार्य करता करता, धर्माचं कार्य करता करता, म्हणजे रामाचंच राहून जर आम्हाला या जगाचा निरोप घेता आला तर आमच्यासारखा भाग्यवान कोणच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून धर्मकार्य जर करायचं आहे, देव कार्य जर करायचं आहे, तर देव कार्याला सुरुवात ही तुमच्या आमच्या चालत्या बोलत्या देवांपासून होत असते. आणि म्हणून